नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहू शकता बघा, 18 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 18 नोव्हेंबरची जबरदस्त माहिती बघा. नोव्हेंबरचा हप्ता तारीख, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत, भरपूर दिवसांपासून तुम्ही पैशांचीच वाट पाहताय, तर तो पैसा म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता. त्या नोव्हेंबरच्या हप्त्याच्या तारखेसंदर्भात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, उद्या 2,000 रुपये वाटप होणार. 2,000 रुपये ह्या ठिकाणी उद्यापासून वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींना हे पैसे येणार आहेत. खरंच लाडक्या बहिणींना येणार आहेत का? कोण देणार आहे? तर राज्य सरकार देणार आहे. कधीपासून देईल? राज्य सरकारने या ठिकाणी सरकार तुम्हाला हे पैसे देणार आहे 2,000 रुपये. कोणत्या लाडक्या बहिणींना देतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती, जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहिती समजणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक एक करून दोघं तिघं माहिती समजणार आहे. पहिली म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याच्या तारखेसंदर्भात पहिली माहिती समजणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला कधी येईल ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. दुसरं म्हणजे उद्या 2,000 रुपये वाटप होणार आहेत का? तर हो, उद्यापासून 2,000 रुपये वाटप होणार आहेत. कुणाला येतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे महिलांना मोठी खुशखबरी. बघा, सर्व महिलांसाठी, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबरी जी ती आपण घेऊन आलो आहे. सकाळी सकाळी बघा, उठता सकाळी सकाळी आपण जर पाहिलं तर सकाळी आपण लवकर उठतो. उठल्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळाला असेल. जर नसेल पाहिला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ सगळ्यात अगोदर सुरुवातीला सकाळी सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळी सकाळी सर्वात मोठी खुशखबरी तुम्हाला देतोय. बघा, लक्षात घ्या, सर्वात मोठी खुशखबरी काय तुम्हाला सकाळी सकाळीच पाहायला मिळेल. लगेच आपण ह्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका. आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत. एकूणच काय, थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. एकूणच आपण 3 अपडेट महत्त्वाच्या पाहणार आहोत. बघा, पहिलं म्हणजे नोव्हेंबर हप्त्याच्या तारखेसंदर्भात. दुसरी अपडेट आहे 2,000 रुपये वाटपाच्या संदर्भात. उद्यापासून 2,000 रुपये तुम्हाला वाटप होतील त्याच्या संदर्भात. आणि तिसरी महत्त्वाची अपडेट आहे म्हणजे महिलांसाठी मोठी खुशखबरी. लाडक्या बहिणींना मोठी खुशखबरी सकाळी सकाळीच देतोय. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची अपडेट आहे ते तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट आहे बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार. लाडकी बहीण योजना नोव्हेंबर इन्स्टॉलमेंट. बघा, लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. भरपूर महिलांच्या कमेंट्स होत्या, दादा नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, सर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करतोय. बघा, नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो महिना अखेर किंवा पुढच्या महिन्यात तुम्हाला दिला जाऊ शकतो. महिन्याच्या अखेरला किंवा पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला हा हप्ता दिला जाऊ शकतो. दरम्यान राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. डिसेंबर महिन्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर पैसे दिले जातील. दरम्यान याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. बघा, एकतर नगरपंचायत किंवा नगर परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर तुम्हाला पैसे दिले जातील. त्याच्या संदर्भात अजून अधिकृत माहिती आलेली नाही. बघा, जेव्हा केव्हा तुम्हाला पैसे आले आहेत आपण जर पाहिलं तर आताच जो अर्थसंकल्प सादर झाला होता त्याच्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर जेव्हा तुम्हाला पैसे मिळतात तेव्हा सरकार GR काढत असतं. बघा, GR गव्हर्नमेंट रेझोल्युशन काढत असतं आणि तो GR आला की मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर माहिती देत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण बघा, पैशांचा विषय आहे. फ्रीमध्ये तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे, कुठलेही पैसे आपल्या चॅनलवर लागत नाहीत आणि फ्रीमध्ये संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. काही अडचणी, बघा भरपूर महिलांच्या अडचणी होत्या त्या पण आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. भरपूर महिलांच्या अडचणी होत्या ते पण मी तुम्हाला सांगतोय पुढे. काय काय महिलांच्या अडचणी होते त्याच्यामध्ये भरपूर महिलांचं, बघा आमचे वडील नाही आहेत, दादा आमचे पती नाही आहेत, आम्ही KYC कशी करायची त्याच्या संदर्भात मी भरपूर लाडक्या बहिणींकडे समर्थन मागितलं होतं. सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं होतं कमेंट्स करा, पण महिला भगिनींनी त्या ठिकाणी त्यावेळेस साथ दिली नाही. तरी देखील मी माझ्या परीने त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि सरकारपर्यंत पण ती बातमी त्या ठिकाणी पोहोचली आणि सरकार पण त्याच्यावर जी काही प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. ती प्रोसेस काय ते पण मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला ह्या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात कळालं आहे. नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एक तर महिन्याच्या अखेरला किंवा मग महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मिळू शकतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया 2,000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात. बघा,
तर बघा पुढची अपडेट आहे 2,000 रुपयांच्या संदर्भात. बघा या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये. PM किसान योजना 21st इन्स्टॉलमेंट डेट अनाऊन्स्ड. बघा 21वा हप्ता आहे PM किसान योजनेचा. आता तुम्ही म्हणाल दादा तुम्ही सांगितलं लाडक्या बहिणींना पण पैसे मिळतील. लाडक्या बहिणींना हे पैसे कसे मिळतील? बघा लाडक्या बहिणींना पण हे पैसे मिळतात. भरपूर महिला भगिनी आहेत, ज्या महिला भगिनींच्या नावावर शेती आहे तर त्या लाडक्या बहिणींना 2,000 रुपये वाटप होणार आहे उद्यापासून 2,000 रुपये वाटप होतील. पुढे तुम्हाला कळतंय बघा मी सांगतोय. PM किसान योजनेत शेतकऱ्यांना 19 नोव्हेंबर रोजी 21वा हप्ता मिळणार आहे. बघा कधी सांगितलेलं आहे? 19 नोव्हेंबर रोजी, म्हणजे उद्यापासून तुम्हाला 2,000 रुपये मिळणार आहेत. भरपूर लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रात, ज्या लाडक्या बहिणींना 2,000 रुपये ह्या PM किसान योजनेतून मिळतात आणि 500 रुपयांचा जो काही फरक आहे तो लाडकी बहीण योजनेतून त्यांना दिला जातो. अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत. तर त्या लाडक्या बहिणींना आता उद्यापासून 2,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे क्लिअर झालं, लाडक्या बहिणींना 2,000 रुपये ह्या ठिकाणी मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून शेतकरी PM किसानच्या हप्त्याची वाट पाहत होते. त्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. PM किसान सन्मान निधीच्या X अकाउंटवरून याबाबत माहिती दिलेली. बघा मी तुम्हाला जी काही माहिती सांगतो ती नेहमीच पुराव्याच्या सहित आणि संपूर्ण माहिती खरी असते. तुम्ही चेक करू शकता. PM किसान सन्मान निधीचं ऑफिशियल जे अकाउंट आहे, पूर्वीचं ट्विटर आताचं X, या समाज माध्यमावर त्यांनी दिलेली माहिती बघा. PM किसान की 21वीं किस्त का हस्तांतरण दिनांक 19 नवंबर 2025, कृपया लिंक पर क्लिक करे और सभी अभी रजिस्टर करे. बघा 19 नोव्हेंबरला म्हणजे उद्यापासून या ठिकाणी हा जे काही 21वा हप्ता आहे PM किसान सन्मान निधी योजनेचा तो त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं तर वर्षाला आपण जर पाहिलं तर वर्षाला शेतकरी बांधवांना 12,000 रुपये मिळतात. कशा पद्धतीने? PM किसान योजनेच्या माध्यमातून आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर राहिलेला जो काही फरक आहे लाडक्या बहिणींना तो 500 रुपयांचा फरक लाडकी बहीण योजनेतून दिला जातो. ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबरी. सर्वात अगोदर बघा सकाळी सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी देतोय. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक बघा. सकाळी सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी बघा. तर पाहू शकता बघा सर्वात महत्त्वाची पहिली कमेंट आहे रेश्माताई यांची. बघा रेश्मा रणसुंबे यांची ह्या ठिकाणी कमेंट आहे. ताईंनी लिहिलेले, दादा वडील हयात नाही आणि लग्न झालेले नाही अशा महिलांसाठी अजून ऑप्शन पोर्टलवर अवेलेबल नाही. त्या महिलांनी 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करायचं की थांबायचं प्लीज कन्फर्म करा दादा. बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला उत्तर देत असतो सर्व कमेंट्सला. मी सर्व कमेंट्स वाचतो पण आणि उत्तर पण देत असतो. ठीक आहे. आता बघा या प्रश्नाचं उत्तर हे सर्व महिलांसाठी आवश्यक आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की KYC करायची की थांबायची 18 नोव्हेंबरपर्यंत. बघा अजून ऑप्शन अवेलेबल झालेला नाही आहे, परंतु लक्षात घ्या ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ऑप्शन जो आहे तो तुम्हाला अवेलेबलच होणार आहे आणि त्याच्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे. त्याच्यामुळं मग तुम्ही 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करायची का तर नाही. तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे का तर हो. मी तुम्हाला सांगितलं होतं मुदतवाढ मिळणार आहे. मिळाली आहे का तर हो, मुदतवाढ पण मिळालेली आहे. ते तुम्हाला आता मी पुढे दाखवतो. बघा मुदतवाढ पण तुम्हाला मिळालेली आहे. पण अशाच पद्धतीच्या कमेंट्स तुमच्या असल्यात तर तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देत असतो आणि तुमच्या माध्यमातून बऱ्याच अशा महिला भगिनी आहेत ज्या महिला भगिनींना प्रश्न विचारायचे असतात पण त्या महिला भगिनी विचारत नाहीत. त्यांचा पण प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतो. आता मी तुम्हाला पुरावा दाखवतो की मुदतवाढ तुमची झालेली आहे. ठीक आहे. तर बघा सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांची KYC प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या दरम्यान अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली KYC करण्याची मुदत आता वाढवण्यात आलेली होती. बघा KYCची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. पुढे बघा, तर ही जी काही मुदत होती ती 18 नोव्हेंबरपर्यंत होती. म्हणजेच आपण जर पाहिलं तर आज शेवटचा दिवस होता. परंतु आता जी मुदतवाढ आहे ती वाढवून आलेली आहे आणि वाढवण्यात आल्यानंतर आपली KYC जी ती तुम्हाला 31 डिसेंबर 2025पर्यंत तुम्हाला आता पूर्ण त्या ठिकाणी करता येणार आहे. कारण आता राज्य सरकारने KYCची मुदतवाढ 31 डिसेंबर 2025पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या महिला आहेत, ज्या महिलांचे वडील हयात नाही आहेत त्यांच्यासाठी ऑप्शन ओपन होईल. ज्या महिला आहेत ज्यांचे पती पण हयात नाही आहेत किंवा त्यांना त्या पतींसोबत त्यांचा डिवोर्स झालेला आहे तर त्या महिलांना पण त्या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध होईल एवढ्या दिवसांमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची KYC सुरळीतपणे लाडक्या बहिणींनो करता येणार आहे. तुमचा जो काही प्रश्न होता तो सॉल्व्ह करण्यासाठी मी पण त्या ठिकाणी प्रयत्न घेतले. भरपूर महिलांना तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी पाठिंबा मागितला होता, पण लाडक्या बहिणीच म्हणजे बघा महिलांसाठी पाठिंबा देत नाही. ती दुर्दैवाची बात आहे.
पण असो जेवढं होईल तेवढं शक्य मी केलेलं आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.